नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण शंकर महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. शंकर महाराज म्हणजे अगदी अलीकडचे साधू. नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ शोधू नये असे म्हणतात. शंकर महाराजांसाठी हे अगदीच सार्थ आहे. इसवी सन 1785च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती पत्नीस बालक सापडले. श्री व सौ नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी त्या बालकाचे नाव शंकर ठेवले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तासाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्या बाबा म्हणून मानू लागले. तर खानदेशात कुंवर स्वामी, गौरी शंकर, गुजरातमध्ये देविया बाबा, इस्लाममध्ये रहीम बाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महम्मद खान, मध्यम भारतात लहरी बाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानत असत. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत. ते भक्तांना स्वामी सेवा जप कराव्यास लावत. सोलापूर येथे शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ उर्फ रामचंद्र अक्कोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉक्टर घणेश्वर नारायणराव राजहंस, बालगंधर्व, प्रल्हाद केशव अत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दात माझी जात, धर्म, पंथ कोणता हे शोधू नका. माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्क वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांची भक्तासाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले, परंतु सगळ्यांनी त्यांच्या नादी लागू नये असेही स्पष्ट केले. भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी गावात पद्मावती येथे समाधी घेतली. सद्गुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या गावात दर्शन दिले. तिथे आता मंदिरे आहेत. सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा केला जातो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्याने साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांची समाधी मंदिर आहे. हे स्थान लाखो भक्तांनी श्रद्धास्थान आहे. श्री शंकर महाराज त्यांचा जन्म अंदाजे 1800 मंगळवेढे पंढरपूर उपासनी कुटुंबात. त्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ. कार्यकाळ 1800 ते 1947. त्यांनी एकदा जाहीर केले, आम्ही कैलासातून आलो आहोत. नाव ही शंकर. ते नक्कीच शिवाचे तपस्वी श्रीमंत अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर गावाचे नाव होते. तेथे चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांना बाळ नव्हते. ते शिवभक्त होते. एकदा त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला, जंगलामध्ये जा, तुला बाळ भेटेल. दृष्टांतानंतर ते जंगलात गेले आणि त्यांना तिथे एक 2 वर्षाचे बाळ दिसले. भगवान शिवांचा यज्ञ म्हणून त्यांनी त्या बाळाचे नाव शंकर ठेवले. शंकर काही वर्ष आईवडिलाकडे राहिला. तेव्हा बाळाने आईवडिलांना आशीर्वाद दिला, तुम्हाला मुलगा होईल. शंकर आशीर्वाद देऊन बाहेर आला. नाव नाही, रूप नाही, जागा नाही, श्री शंकर महाराजांचे नाव नाही हे विविध नावांचा वापर करतात. त्यांना सुप्या, कुब्बर स्वामी, गौरी शंकर तसेच शंकर म्हणूनही ओळखले जात होते. मला एवढंच माहीत होतं ते आणखी काही नावे वापरत असतील. नाव असं काही नाही. तसंच त्यांचा आकार, हो, काही प्रदेशात त्याला अष्टावक्र असेही बोलले जात होते. डोळे मोठे होते. ते बिनधास्त होते. त्यांची गुडघ्यावर बसण्याची पद्धत होती असे दिसते. वेगळ्या अर्थाने बहुरूपता. ते कधीही एकाच ठिकाणी राहत नव्हते. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैदराबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैलम अशा ठिकाणी ते फिरायचे. असे नाही की सूचित केल्याप्रमाणे अनेक जागा असतील, म्हणजे शंकर महाराजांचे नाव, रूप, स्थान सांगणे अशक्य आहे. कारण खऱ्या अर्थाने ते एकांती होते, म्हणूनच ते शंकर होते. श्री शंकर महाराज हे योगीराज होते, ज्यांवर अनेकांचा विश्वास आहे. ते स्वतः अनेकदा यशाच्या मागे जाऊ नकोस असा सल्ला देत होते. काही लोक प्रसिद्धीसाठी यश हपापतात, ते कीर्ती वाढवतो.
नशीब कमावतो, शिष्य परिवार घडवतो. त्यामुळे श्री शंकर महाराजांनी धैर्याला अनुसरू नये असे सांगून त्यांनीच सिद्धी साधली होती. पण संपत्ती, कीर्ती किंवा शिष्य, कुटुंब ही पदवी त्यांनी सोडली नाही. त्यांनी स्वतः खऱ्या अर्थाने यशाचा पाठलाग केला नाही. पण शंकर महाराज चमत्कारी माणूस होते हे वैद्यकीय अभ्यासकही मान्य करतात. आचार्य अत्रे, न्यायरत्न, विनोद यांच्यासारखे पूज्य प्रसिद्ध पंडित शंकर महाराज या विद्वानांना त्यांच्या गुणवत्तेची जाणीव होती. माझी जात नाही, धर्म नाही अशी घोषणा ते करायचे. ते खरे तर सर्वांना समान मानत असे. श्री शंकर महाराजांच्या दिव्य तपस्वी मूर्तीचा उच्च दर्जा त्यांच्या एका साध्या विमानातून दिसून येतो. ते म्हणाला होते, माझ्याकडे काही कमी नाही, कारण माझ्याकडे कमवण्यासारखे काही नाही आणि माझ्याकडे गमवण्यासारखेही काही नाही. सुख शांती हवी असेल तर इच्छा, मत्सर, महत्त्वाकांक्षा, लोभ यांचा त्याग करून अहंकाराने सतत अस्थिर असलेले मन स्थिर होते. गुरुमुळे सामाजिक, धार्मिक, नैतिक दर्जा प्राप्त होतो. परंतु लोक त्या पदाचा विसर पडून केवळ ऐहिक सुखाच्या मागे लागले असल्याने धर्माऐवजी पैसा हा धर्म बनला आहे. गुरूंनी आपल्या निवासाला देव मानावे. आपल्याला उत्कट प्रेम आणि गुरु आणि देव यांच्यावर नितांत श्रद्धा हवी. जे गुरूंना देव मानतात आणि त्यांची भक्ती करतात, केवळ गुरुच्या कृपेने त्यांचा उद्धार होतो. देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात, पण जे बोलतात ते कृती करत नाहीत. आधी स्वतःची जाणीव झाली तरच आत्मसाक्षात्कार होईल. साधनांमध्ये अपेक्षा आणि समाधान महत्त्वाचे आहे, पण त्यासाठी आत्मविश्वास आणि विश्वास आवश्यक आहे. देवाचा न्याय बुद्धीने करू नये. विद्वान अत्यंत संशयी आहेत, त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आत डोकावले पाहिजे. हे शंका दूर करणे आणि कृती करण्यात प्रेरित करणे. स्वार्थाचा बाजार भरला आहे, तिथेच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी, मित्रासाठी मदत, प्रसिद्धीसाठी दान, कौतुकासाठी भेट, मग या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग लगेच राग येतो. हेच सर्व वाईटाचे मूळ आहे. आशा, कामना, वासना, वित्त या गोष्टींचा अंत होत नाही. मग दुःख आणि त्रास होईल. बोटीने प्रवास केला म्हणजे बोट फिरेल. मूल हवे असेल तर बाळंतपणाचा त्रास सहन करावा लागतो. शरीर म्हटलं की रोग आला. आत्मनिरीक्षण करणाऱ्यांचा जन्म किंवा मृत्यू होत नाही. ते जगाच्या उद्धारासाठी अवतार म्हणून पुन्हा प्रकट होतात. कर्तृत्वापेक्षा भक्ती श्रेष्ठ. सद्गुण वाढले तर माणसात देवत्व प्रकट होते. आम्ही शंकर कैलासचे रहिवासी आहोत. आम्ही इथे लोकांना देव समजावून सांगायला आलो. मानव जन्माला आल्यावर हे समजले. स्वतःची काळजी घ्या, आयुष्य जगण्याला लायक बना. श्री भस्मे आणि श्री अघोर शास्त्री 1973 साली एकदा अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. मला श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहायचे होते असे श्री अघोर शास्त्री श्री भस्मेंनी सांगितले. भस्मांनी डोळे विस्फारून त्यांची टिप्पणी घेतली आणि त्यांना थोडा विचार दिला. पण श्री भस्मे गप्प राहिले. ते अघोर शास्त्रींनी हा विषय पुन्हा एकदा त्यांच्यासमोर आणला नाही, कारण ते विसरले होते. 1980च्या दरम्यान सुरुवातीला साधारण 12 वर्षानंतर जेव्हा मी तेथे दर्शनासाठी रांगेत उभे होतो, तुम्ही इतके पवित्र चरित्र लिहिले आहे असे श्री अघोर शास्त्रींच्या उजव्या हातात धरून म्हणाले. श्री गजानन महाराजांची जीवनकथा तुम्ही आमच्या गुरुचे चरित्र का लिहित नाही? भस्मे 12 वर्षापूर्वी याच ठिकाणी आम्ही दोघे एकाच कामासाठी रांगेत उभे होतो. तेव्हा मी तुम्हाला विचारले, मला श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहायचे आहे. श्री अघोर शास्त्रींनी उत्तर दिले. तेव्हा तुम्ही गप्प राहिलात. वेळ भस्मे यांच्या म्हणण्यानुसार सध्या महाराजांचा आदेश नव्हता. महाराजांच्या आदेशाची आत्ता अंमलबजावणी झाली आहे. ठीक आहे, मी अघोर यांनी उत्तर दिले. मी एक चरित्रकार आहे. अशा प्रकारचे चरित्र लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. अक्कलकोटमध्ये श्री अघोर शास्त्रींनी श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची परवानगी श्री गजानन महाराजांकडे मागितली. श्री गजानन महाराजांनी ती मंजूर केली, संमती दिली आणि आनंदाने त्यांनी आशीर्वाद दिले. जसजशी माहिती गोळा करू लागले, श्री भगवंत वासुदेव अघोर शास्त्रींनी श्री शंकर गीता लिहिली. एकदा स्वतःला ज्ञानी समजणारा माणूस सद्गुरू शंकर महाराजांकडे आला. त्यांनी विविध विद्याशाखा त्यातील बारकावे लक्षात ठेवले होते आणि ते स्वतःला महान ऋषी, विद्याशाखेचे महान विद्वान मानत होते. एखाद्याला किती ज्ञान आहे याचा अहंकार त्या माणसाच्या डोळ्यातून प्रगट होतो. शहाणा आला आणि शंकर महाराजांशी बोलू लागला. महाराजांनी त्याला पाहताच ओळखले. महाराज चहा पित होते. महाराजांनी इतर लोकांनाही चहा दिला होता. ते बोलू लागले की ते किती शहाणे आहे हे दाखवायचे होते. त्यांनी भगवद्गीता, ऋग्वेद,
सामवेद इत्यादी लिहून वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले, मला माहीत आहे तू पण शहाणा आहेस. तुझ्याकडून नवीन ज्ञान शिकण्यात आनंद होईल. त्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे. शंकर महाराजांनी त्याच्याकडे बघितले आणि म्हणाले, आधी चहा घे, मग बोलू. महाराजांनी त्याला कप आणि बशी दिली आणि त्याच्या जवळच्या किटलीतून चहाचा कप ओतायला सुरुवात केली. चहाचा कप भरला आणि त्यातून चहा सांडला. महाराज मात्र चहा टाकत राहिले. ताट भरले होते आणि चहा ताटातून खाली पडू लागला. तो माणूस चिडला आणि म्हणाला, काय करतोयस? तुम्हाला इतके साधे ज्ञान नाही आणि तुम्हाला कसले ज्ञान आहे? शंकर महाराज हसले आणि म्हणाले, तू खूप समजूतदार दिसतोयस, पण तुला इतके ज्ञान हवे आहे की तू आधीच खूप ज्ञान घेऊन आला आहेस. जर तुझ्याकडे काही जागा असेल तर मी तुम्हाला काही देऊ शकतो, पण मला तू भरलेला दिसतोयस. माझ्याकडे यायचे असेल तर आधी रिकाम्याच यावे लागेल. असा प्रसंग मल्हारी मार्तंडांच्या पात्रात आल्यावर खंडेराय माळसेला म्हणतो, तू माझा शिष्य झाल्यावर माळसा खंडेरायाला म्हणते, मी तुझी पत्नी आहे, मी तुमचा शिष्य नाही का? मग खंडेराय माळसेला म्हणतात, एक भांडे दुसऱ्या पदार्थाने पूर्ण भरले नाही, त्याचप्रमाणे मला शिष्य व्हायचे नाही. भांडी पूर्णपणे रिकामी असताना त्यात एक पदार्थ राहतो. ते जाईपर्यंत तू माझा शिष्य होऊ शकत नाहीस. राग, द्वेष, मत्सर मनातून निघून गेले तरच खरे ज्ञान आणि खरे शिष्यत्व प्राप्त होईल. खरा गुरु तुम्हाला ज्ञान देत नाही, त्याऐवजी ते तुम्ही जमा केलेल्या ज्ञानापासून वंचित ठेवतो. आपणही काम, राग, द्वेष, मत्सर, क्रोध, लोभ इत्यादींनी ग्रासलेले आहोत. हे नाहीसा झाले की आपण रिकामे होतो. हे शिष्याला सद्गुरूंच्या आपोआप प्रेरणेने खरे ज्ञान मिळते. सद्गुरूंचे दर्शन घेतल्यास तुम्ही ज्ञान वाया घालवू नका. आपण प्रथम आपले स्वतःचे अज्ञान स्वीकारले पाहिजे. आपण अज्ञानी आहोत हे मान्य करणे ही खऱ्या ज्ञानाच्या दिशेने पहिली पायरी आहे. साई चरणीबद्दल तुम्ही वाचले असेल. श्री साईबाबांचे अनुयायी बहुतेक सुशिक्षित होते. साईबाबांसमोर कोणी डॉक्टर, वकील, तहसीलदार किंवा एक शब्दही बोलणार नाहीत. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वतः नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते. ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. ते म्हणत की मला जाती धर्म काही नाही. ते सर्वांशी समभावाने वागत. त्यांना शिक्षणाबद्दल कुणास ठाऊक, पण काही देखावा करणाऱ्या विद्वानांना त्यांनी अख्खलित इंग्रजीतून उत्तर दिले. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री शंकर महाराजांचा हा इतिहास आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.